आताच्या क्षणाची येते मुंबईत भाजपची 14 जागांवर आघाडी. भाजपने 14 जागांवर आघाडी घेतली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 9 जागांवर आघाडीवर आहे. सौरभ, आपण जर पाहिलं तर अटीतटीची ही लढत पुढच्या काळात होणार आहे, कारण सुरुवातीचे कल हाती येऊ लागलेले आहेत. मुंबईत भाजपने 14 जागांवर आघाडी घेतलेली आहे. मुंबईमध्ये मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार भाजपने आघाडी घेतलेली आहे, तर मनसेने आता 3 जागांवर आघाडी घेतलेली आहे. मतमोजणीला सुरुवात झालेली आहे मुंबईत आणि आता आकडे हाती येत आहेत. पिंपरी चिंचवडच्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतलेली. अत्यंत रंगतदार इथला सामना बघायला मिळाला होता. भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी असा मुख्य सामना होता, ज्यामध्ये भाजप सुरुवातीच्या मतमोजणीत आघाडी घेताना दिसत आहे. आपण जर पाहिलं तर 128 जागांवर खरं तर इथे पिंपरी चिंचवडमध्ये निवडणूक झाली होती. पनवेलमध्ये भाजपची आघाडी, पहिल्या काळांमध्ये भाजपनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. पनवेलमधली आकडेवारी आता आपल्याला समोर येते आहे. पनवेलमध्ये सुरुवातीच्या मतमोजणीत भाजपने आघाडी घेतलेली दिसते आहे. पिंपरीमध्ये सुद्धा भाजपने आघाडी घेतली आहे. पनवेलमध्ये सुद्धा भाजपने आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे सुरुवातीचे जे कल हाती येत आहेत मतमोजणीचे, त्यामध्ये भाजपला दिलासा देणारी ही बाब आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग लढत आहे, ज्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे, ती म्हणजे मुंबई महापालिकेची. 227 जागांवर मतदान झालेलं होतं. इथे नेमकं काय होतं, इथले आकडे नेमके काय सांगतात हे बघणं महत्वाचं असेल. तेच सुद्धा आता हाती यायला सुरुवात झाली आहे. पण पनवेलमध्ये भाजपने सध्या आघाडी घेतलेली आहे. सौरभ, आपण जर पाहिलं तर एक्झिट पोल सुद्धा असेच कालचं काहीच आकडेवारी एक्झिट पोलची होती. मात्र आता पुन्हा एकदा एक मोठी बातमी येते आहे. मुंबईत भाजपनं 14 जागांवर आघाडी यावी घेतलेली आहे. भाजप मुंबईत 137 जागांवर लढतीये. शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना 91 जागांवर लढते. 227 जागांसाठी निवडणूक होते. 114 हा बहुमताचा आकडा आहे आणि भाजप 137 जागांवर लढलेली आहे. मुंबईत भाजपनं 18 तर शिवसेना 8 जागांवर आघाडीवर येताना पाहायला मिळते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 9 जागांवर आघाडीवर आहे. सौरभ, तर गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजप मुंबई महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष होता. फक्त 2 जागांचा फरक गेल्या वर्षी शिवसेना आणि भाजपमध्ये होता. यावेळेस भाजपचा परफॉर्मन्स नेमका काय राहतो, ठाकरे बंधूंच्या युतीनंतर त्यांचा देखील या महापालिका निवडणुकीतला परफॉर्मन्स नेमका काय राहतो, याची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. पण तुर्तास आपण आकडेवारी बघतोय. 29 महापालिकांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये भाजपची 18 तर शिवसेनेची 8 जागांवर आघाडी. शिवसेना युबीटी 9 जागांवर सध्या आघाडीवर आहे, तर मनसेचे उमेदवार 3 जागांवर सध्या आघाडी घेतलेले दिसत आहेत. तर आपण पाहतो यावेळी मनसे 53 जागांवर मुंबईत लढते. ठाकरे बंधू 160च्या वर जागांवर लढते. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भाजप सध्या मुंबईत आघाडीवर आहे. मनसेने 3 जागांवर आघाडी घेतल्याचं कळतंय. आता हे कल जे ते सुरुवातीचे हाती येऊ लागलेले आहेत. 46 वॉर्डाचे 2-2 तासांनी मतमोजणी होणार आहे. आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते ती म्हणजे मुंबईत भाजपनं 18 आणि शिवसेना 8 जागांवर आघाडी घेते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 9 जागांवर आघाडीवर आहे, तर मनसे 3 जागांवर. काँग्रेस आणि वंचितची युती आहे, तर काँग्रेस आणि वंचित 4 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय. मुंबईमध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या पक्षांच्या सभांचा धडाका बघायला मिळाला होता. दोन्ही ठाकरे बंधूंची सभा देखील शिवाजी पार्कमध्ये झाली होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी महायुतीची सभा सुद्धा झाली होती. आणि मराठीच्या मुद्द्यावरून, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून देखील वेगवेगळे आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले होते. पण त्यानंतर आता मराठी मतं कोणाला जातात, त्याचबरोबर अमराठी मतं कोणाच्या पारड्यात मिळतात आणि मुंबईचा मतदार आपला कौल नेमका कोणाला देतो, याची उत्तरं आपल्याला जाणून द्यायची आहे. ती उत्तरं आता मिळायला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीचे कल आहेत मतमोजणीतले, आकडे कधी बदलू शकतात. सध्या तरी भाजपने आघाडी घेतलेली आहे, तर 8 जागांवर शिवसेनेचे उमेदवार सध्या आघाडीवर आहे. काँग्रेस आणि वंचित 4 जागांवर आघाडीवर आहे. राज्यातल्या 29 महापालिकांमध्ये नक्की कोणता पक्ष वरचढ ठरतो याबद्दल लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालेली होती. निकाल हाती येऊ लागलेत, कल सुरुवातीचे हाती येऊ लागलेले आहेत. खरं तर सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी करण्यात आली होती. आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते. पनवेलमध्ये सुद्धा भाजपनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. पनवेलमध्ये भाजपनं आघाडी घेतलेली आहे. तर एक मोठी बातमी येते. वरळी पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सौरभ, वरळी हा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांचा आणि वरळीत देखील प्रचंड प्रतिष्ठेची लढत आपल्याला बघायला मिळते आहे, कारण आपला बालेकिल्ला शिवसेनेचा म्हणून ओळखला जातो हा सगळा भाग. इथे शिवसेना आपलं वर्चस्व कायम राखते का, ठाकरेंचा इथे कितपत प्रभाव राहतो, की शिंदे हा गड कायम राखतात, हे देखील बघावं लागेल. शिवसेनेने 3 जागांवर आता आघाडी घेतलेली आहे. शिवसेना युबीटी 3 तर MIM देखील 5 जागांवर सध्या आघाडीवर आहे. MIM फॅक्टर देखील या निवडणुकांमध्ये चालेल अशी एक शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे आता आकडे देखील तसं सांगतायत. सुरुवातीला हे आकडे शेवटपर्यंत कायम राहतात काय आपल्याला बघावं लागेल.
छत्रपती संभाजीनगर जर आपण पाहिलं तर पूर्वीपासूनच शिवसेनेचा दबदबा इथं आहे. आता शिवसेनेची दोन खरं तर शकलं इथं झालेली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र सुरुवातीपासूनच जर आपण पाहिलं तर उमेदवारांनी एबी फार्मसाठी केलेला राडा आणि एकूणच 1 महिना झाला तिथं घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर झी24 तासचं लक्ष होतं. आणि आता छत्रपती संभाजीनगर मधून सुद्धा आता कल येऊ लागलेत. 4 जागांवर भाजप आघाडीवर असल्याचं कळतंय तर शिवसेना 3 जागांवर आघाडीवर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवातीला युतीच्या चर्चा सुरू होत्या भाजप आणि शिवसेनेमध्ये. त्यानंतर युतीची चर्चा फिसकटली आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले. भाजप नेते अहंकारी झाल्यात अशी टीका संजय शिरसाट यांनी केलेली होती. आणि त्यानंतर इतकंच नाही तर जेव्हा उमेदवारांची यादी जाहीर झाली तेव्हा भाजप कार्यकर्त्यांचा राडा देखील राज्यात चर्चेचा विषय ठरलेला होता. त्यामुळे संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडतं हे देखील बघावं लागणार आहे. तर एक मोठी बातमी येते. मुंबईत भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना 15 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे बंधूंना 17 जागांवर आघाडी मिळालेली आहे. खरं तर ठाकरे बंधू मराठीचा मुद्दा घेऊन यावी मैदानात उतरलेले होते. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. नागपुरातही भाजपनं आघाडी घेतल्याचं कळतंय. भाजप 9 जागांवर पुढे. नागपुरात अगदी काल पहाटेपर्यंत राडा होत होता. एका उमेदवारावर हल्ला सुद्धा झालेला होता. मात्र नागपुरात भाजपनं आघाडी घेतली आहे. सौरभ, बरोबर. तर नागपुरातली आकडेवारी त्यानंतर आता अमरावतीमध्ये देखील मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. 29 महापालिकांमध्ये मतमोजणी सुरू आहे. पोस्टल मतमोजणीत अमरावतीत काँग्रेस आणि एनसीपीने आघाडी घेतलेली आहे. अमरावतीमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. रवी राणा विरुद्ध भाजप हा संघर्ष देखील बघायला मिळाला होता. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांची युती होती पण तरी सुद्धा शेवटच्या क्षणी ही युती तोडत असल्याची घोषणा भाजपने केलेली होती. त्यामुळे नवनीत राणा देखील भाजपचा सोडून रवी राणांचा प्रचार करतायत असा एक आरोप झालेला होता. त्यामुळे अमरावतीमध्ये काय घडतं हे देखील बघणं इंटरेस्टिंग आहे. त्याची आकडेवारी आता यायला सुरुवात झालेली आहे. मतमोजणीत सुरुवातीचे कल हाती येत आहेत. मुंबईत भाजपची 25, शिवसेनेने 15 जागांवर आघाडी घेतली आहे तर ठाकरे बंधूंना 17 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर मोठी बातमी. कोल्हापुरात सुद्धा भाजप 2 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे. कोल्हापूरचे सुरुवातीचे कल आपल्या हाती येत आहेत. शिवसेना 1 जागावर आघाडीवर आहे. तर ही सगळ्यात मोठी बातमी आपण कोल्हापुरातून पाहतोय. कोल्हापूरची अपडेट आहे. कोल्हापुरात भाजप 2 जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीचे कल आपण सध्या पाहतो आहोत. कोल्हापुरात एकूण 81 जागांसाठी मतदान झालेलं आहे. इथे भाजप 36, शिवसेना 30 जागांवर लढते तर राष्ट्रवादी काँग्रेस 15 जागांवर लढते. इथं महायुती एकत्र लढते. MIM 4. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर संभाजीनगराचं हे चित्र आहे. संभाजीनगरात भाजप 6 जागांवर पुढे असल्याचं कळत आहे. हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा दबदबा संभाजीनगरात इथे राहिलेला आहे. मात्र मागच्या काळात जर आपण पाहिलं तर MIM सुद्धा मोठ्या प्रमाणात इथं आघाडी घेत होती. मात्र संभाजीनगरात आता भाजप 6 जागांवर पुढे असल्याचं कळत आहे. संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेत लढत आहे. दोन्ही राज्यामध्ये सोबत असलेले पक्ष आहेत पण प्रचंड आरोप प्रत्यारोप आणि टीका दोन्ही बाजूने एकमेकांवर बघायला मिळालेली होती. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे युबीटी मध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले होते. तर MIM संभाजीनगरमध्ये 4 जागांवर आघाडीवर आहे. MIM हा एक महत्वाचा फॅक्टर आहे छत्रपती संभाजीनगरमधला. तर दोन्ही शिवसेनेचा देखील परफॉर्मन्स संभाजीनगरात कसा राहतोय बघावा लागेल. संभाजीनगरात सध्या भाजपने 6 जागांवर आघाडी घेतलेली आहे. दोन्ही शिवसेना प्रत्येकी 3 जागांवर पुढे. आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते. भायखळ्यात रोहितदास लोखंडे आघाडीवर असल्याचं कळत आहे. भायखळ्याची ही लढत आपण पाहतोय. भाजपच्या रोहितदास लोखंडेनं इथं आघाडी घेतलेली आहे. रोहितदास लोखंडेची पोस्टल मतदानात आघाडी पाहायला मिळते. सुरुवातीला पोस्टल मतमोजणी सुरू आहे आणि त्यानुसारच भाजप काही ठिकाणी आघाडीवर आहे. तर भायखळ्यात रोहितदास लोखंडे आघाडीवर असल्याचं कळतंय. पोस्टल वोटिंगचं काउंटिंग सध्या सुरू आहे. तर पोस्टल वोट्समध्ये रोहिदास लोखंडे यांनी आघाडी घेतलेली आहे. यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला देखील सुरुवात होईल. ईव्हीएमच्या माध्यमातून जी मतं आलेली आहेत त्या मतांची मोजणी केली जाईल आणि त्यातले आकडे देखील वेगळे राहू शकतात. त्यामुळे ते आकडे नेमके काय राहतात ते निर्णायक असेल. रोहिदास लोखंडेंची पोस्टल मतदारामध्ये आघाडी सध्या बघायला मिळते. वेगवेगळ्या महापालिकांमधले सुरुवातीचे कल आपण बघतोय. भायखळ्यामध्ये रोहिदास लोखंडे यांनी आघाडी घेतली. तर एक मोठी बातमी येते. लातूरमध्ये सुद्धा मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाला. याआधी नाशिकमध्ये गोंधळ झाला होता. कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे. पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे. एकीकडे जर आपण पाहिलं तर मतमोजणीला सुरुवात झाली असतानाच काही ठिकाणी राडे होत आहेत. तिथे सुद्धा मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालेला आहे. आणखी एक मोठी बातमी येते. मुंबईत भाजपनं 31 जागांवर आघाडी घेतली आहे. शिवसेना 17 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे बंधूंना 27 जागांवर आघाडी मिळालेली आहे. पुन्हा एकदा स्पष्ट करूयात. भाजप 137 जागांवर मुंबईत लढतीये. शिवसेना 91 जागांवर लढतीये. ठाकरे बंधू मधील जवळपास उद्धव ठाकरे पक्ष हा 160 जागांवर लढतोय. मनसे 53 जागांवर लढते. कोल्हापुरात पुन्हा जाऊयात सौरभ. कोल्हापूरमध्ये भाजपने 5 जागांवर आघाडी घेतली आहे. कोल्हापूरचं राजकारण हे स्थानिक आघाड्यांसाठी पोषक आहे. त्यामुळे तिथे
महत्वाच्या राज्यातील महत्वाच्या आणि केंद्रीय पक्षांचा परफॉर्मन्स कसा राहतोय बघावं लागेल. पण सध्या तरी कोल्हापूरमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने 8 जागांवर आघाडी घेतलेली आहे.